इंटरेस्ट नाही. तर मग आता आम्ही जेवणार नाही आहे. हे आर्यन ओट्स केला आहे बरं काय. असं पापणी पण केलं आणि लगेच अक्कलकोट बघायला आहे तुम्हाला. 2 मिनिट थांबा. आणि मी पण असं लय काय वायपळ घेत बसणार नाही आहे. म्हणजे हे दाखवा ते दाखवा. मी फक्त आता आज बोलत बसणार आहे. फक्त तुम्ही आणि मी आपण एकमेकांना वेगळं द्यायचं आता फक्त. कारण तेवढं काहीच गाडी आलेल्या आहे. गाडी माग अरे 0.5 करायला विसरलेलो. गाडी आल्या. ड्रायव्हर मामा जय महाराष्ट्र. आई आमची काय येणार नाही आज. आईची ड्युटी आहे उद्या. महाराष्ट्र पोलीस हो शेवटी. थोडा आपटा संपला विषय. जोर कमी झालाय पहिल्यासारखे हाय काय. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. न वेळ घालू तर डायरेक्ट तुम्हाला अकोलकोटला भेटतो तुम्ही. कळलं कसं कसं. आजची तर गच्ची म्हणते. नाही काय होतं ते. आजची तर गच्ची टाकीत माशान मारली सूर. डोळे बंद करा आम्ही अकोलकोटला जातो बुर. बाय बाय. तू ह्याच दिसायलाच ग. आईला सोडून जाऊ वाटत ना काहीच. तरी आता जाऊन येतो. A few moments later. 2:10 झाले. मीन्स 2:15. आर्यन माऊली झोप झाली आमची. एक नंबर मध्ये ती अक्कलकोटला आलोय तर झोप एकदम गरगरीत झाली बघा. 2 वाजता पलकी गेल्या वाईज इकडनं. अरे माणूस आल्यात आमच्या जरा जवळचे. त्यांना घ्या म्हणते. जरा कमेंटमध्ये सांगा बघू कसं बघ. तर मग गाईज जवळचा माणूस येणार आहे आमचा. आला की ते तर जरा व्हिडिओ करतो आम्ही. तुम्ही फक्त आज माझ्यावर बोलणार आहे. सुट्टीच नाही. तुम्हाला दाखवतो पालखी पण आपण. डिपोजचा प्रॅक्टिस करा. अरे गाय झोपायला आलाय हो. मी जागा हो एकदम फिट अँड फाईन होतो गाईज. निघायच्या अगोदर खाल्लेला ओट्स मला सांगावले ना. अरे तू निम्म सांगितलंस. नाही मी सांगालो. सुट्टीच नाही हो अजून. चालते काही विषय नाही. मला माहिती आहे ते कसं लागते. पहिल्यांदा मीच वाकणार होतो. बेला झालं गाडीवर बसलाय. गाईज जरा माहिती आहे गाईज. घट्ट लय होतं म्हणला ज्यूस पिन इतका घट्ट नसते. हा अरे आर्यन म्हणला मळवा लागले. म्हणलं वकणार आहेस काय म्हणलं. आहे तसं विचार सुद्धा आणू नको. आणि माझी इथं झोपलंय. म्हणलं मला राड केलास. जरा उशीची फिलिंग येत नव्हती. त्यामुळे गाईज चला भेटूया तिकडे. कशाला उगाच टाइमपास बाकीचा करायचं. आजच नाही बघा. मी काय म्हणतो मला म्हणायचं होतं बिना रस्त्याची विले वाटला होता. आपण डायरेक्ट आता चाललोय पालखीकडे. आजीचा गांगवाडा येऊ टोळी धाड की धाड कोण नाही हो. तोडू त्याला पण. आता चाललोय आपण डायरेक्ट असंच धाडाधूड पालखीकडं. ग्लोईंग स्किन हो सुट. तर मग आपण डायरेक्ट गाईज जरा रेस्पेक्ट हो गाईज. उगाच बायका का आल्या दोघं धडका बिडका नको. आपण माझं कसं लक्ष तुमच्याकडे आहे ना. त्यांनी एवढे 2 हँडसम पोरगे बघून धडक मारतील ना. बरं का आमची बुवा एक तर स्टोरी टेलिंग मध्ये जास्त फेमस आहे. लग्न म्हणजे जेव्हा हिचं लग्न झालं का नाही त्यानंतर नाही ना जे पराक्रम केल्या घरी नाही सासऱ्याला जेवायला घालून पुन्हा आमची आत्या मीन्स बुवा. आत्याची लाडकी पैठणीचा विषय तुम्हाला माहित नाही काय. ती कथाखारी आहे. म्हणजे कथांचं म्हणजे तुम्हाला काय सांगू मी. पुस्तक वाचन म्हणा किंवा कविता ते ना असल्या प्रेम कविता काय ऐकला काय. माझं नाव नुसतं आदित्य नाही आहे. आत्या नाव घे माझं. तपसोदी जात वनस्पतीस्तव वृक्षत बिल्वा तस्य फलानि तपसान जंतु मायंतरायत बाह्य अलक्ष्मी. एवढं मोठं नाव आहे कायचं माझं. तुम्हाला आज माझं नाव कळलं. त्यातलं आम्हाला नुसतं आदित्यच म्हणतात. एवढं मोठं नाव आहे माझं. आणि त्यातले पण काही जण नुसतं आदित्य पण नाही आधी म्हणतात. आदित्य वर्ण तपसोदी जात. गाईज आत्यावर एक मी नुसतं आत्यावर एक व्हिडिओ करणार आहे गाईज. आणि विषय कसा आहे आत्याची जर का तुम्ही जरा स्टोरी ऐकायला लागलाय का नाही घरचे सासऱ्यांची आणि आमच्या येडेपणाचे. आणि आम्ही जितकं कॅमेऱ्यात दाखवते कॅमेऱ्यात कसं लाजतात हो बाकीचे. कॅमेरा जर का सोडला की झालं पारा उंच यांचा. कुठं होता माझा विषय.
स्टोरी टेलिंग. तर कॅमेरा समोर कसं ही लाजतात, सुट्टीच नाही हो. बिहाइंड द हत्या ही खूप खतरनाक हत्या आहे. हा. घातक. आणि ही आणि जर का नकटी म्हणजे मीन्स बारकी हत्या जर का एकत्र आल्या 4-5 पर्यंत आम्ही कोण झोपतच नाही. झोपतच नाही. हो. आणि शहाणं कोणच नाही. सगळे सगळी अतिशहाणे ladies आहेत. आहेत. सगळे अतिशहाणे. उंटावरती शाणे हा असं म्हणायचं तात्याला. हा एक उंटावरचा, एक घोड्यावरचा, एक हा. बैलावरचा, एक रेड्यावरचा. गाईज आणि आम्ही आता अक्कलकोट मध्ये आलो. मागचा ब्लॉग बघा गाईज, तुम्ही मागच्या ब्लॉगला लय प्रेम दिलं नाही. प्रेम कमी होत चाललंय गाईज तुमचं आमच्यावर. हा जरा आता काय, आता आत्या पण आल्या मस्तपैकी. आत्याचा ग्लो बघा कसला आहे. ह्याच्यापेक्षा आपली लाईक्स जास्त पडली पाहिजेत. लाईक करा, शेअर. मी साबण लावलेला नाही आहे तोंडाला. नाही लावला. शिकायला काय जाते ती पार्लर शिकायला जात्या गाईज. ग्लो बघताय ना, अरे ते कसं असतानाच आहे मी सुंदर. होय होय होय. हा गाईज काय करूया आता, बोलत जायचं आहे का डायरेक्ट पालखीजवळ बोलूया आपण. हा आता पालखीजवळ बोल. गाईज पालखीजवळ जाऊया गाईज आपण. कारण पालखी लय लांब गेल्या, सगळी भरभर उड्या मारत पावलं टाकायला. चला तर मग फाटफूट पालखीजवळ पोचलोय गाईज आपण. लय काय नाही आहे म्हणजे लय चालायला नाही लागलं आपल्याला, जवळ झालोय. गर्दी पण अगं बायो, गर्दीला या म्हणतोय मी. गर्दी तर वरती आहे. मज्जा आहे हो सगळी. तुम्ही पण हे एकदा एक्सपिरियन्स करा. किती तर माझ्या ब्लॉगवर बघणार आहे होय का नाही. मी ते एखादा दिसवलं काय पण म्हणा, काळा दिसालाय म्हणा, देखणं हँडसम मी आहे का नाही काही. चला पण मंदिराच्या बाहेर आलोय. लावून या आर्य गाईज. भाग्यश्री मामी आमची सगळ्यात जवळची मामी तर येतात आरती करणार आहे मामी आमची मोठ्यानं. सुट्टीच नाही हो. आरती बघा तुम्ही आता नुसतं भागवतांची न हो, दत्तांची दत्तांची असते ना. संपला विषय काय. भाग्यश्री मामी ऑन टॉप. संपला विषय. सोलापूरला गेला पिलिओ गाव येते. यांचा राईस एक नंबर आहे गावात, तोड नाही कोणाला. आम्ही खाऊन गेलोय. तुम्ही सोलापूर साईडला गेला, पिलिव म्हणून गाव आहे बरं काय. तर आपल्या ह्याचं तर ह्यांच्या दुकानाला भेट द्या. दुकानाचं नाव सांगा मामी. अष्टविनायक नाश्ता सेंटर. कळलं काय. गेले की एक नाव आणि माझं नाव सांगा म्हणजे डिस्काउंट देतात. आतला काही देऊ शकत नाही, नो अलाउड. काढून जप्त करतील फोन पुढे. आपली मर्जी आहे ते या ना. गाईज जरा काळा दिसत काय झालं ना दर्शन. गाईज कसं आहे जपराड विषय. चंदन भारी दिसतंय. राणीलेत का आम्हाला पाच चंदनाचा ओळ आलाय केस सेट करायला. तर मग आता वटवृक्ष मंदिरात जायचा. शेवट झालं गाईज दर्शन. शेवट विषय काय माहिती आहे काय, गर्दीत ग थांबायची विषय नाही ना गर्दीत. व्यापी माणसं आपण गेली की वाट सकते आपल्याला. तर मग विषय कसा आहे होईल ना. पादुकावरची चाफ्याची फुलं आहेत. काढून घेतली स्वामींना आवडते स्वामींना चाफ्याचं फुल. छान झालं होय ना. काय मूर्त्या माहिती आहे एक नंबर. आणि असली म्हणजे चकचकीत आहे हो नुसती. शेवट कळशीत कळशी पण होती त्यात, चांदीची कळशी. कळशीत कळशी चांदीची कळशी. मला पाठव काय कळशीचं नाही काढलं. नाही आतलं काढलं मी का आठवलं. आतलंच काढलं ना मी पाठवलं. मंदिरात आलो काय आपण आलोय. आपण समाधी मंदिर मधलं घेतलंय मतलब मैं क्या बोल रहा हूँ. उधर का भी हमने दर्शन लिया आहे. आणि वडवृक्ष मंदिर एक आहे फेमसच आहे ते. तिकडे तुम्ही सारखं येत असलेला तिकडे जाऊन दर्शन झालेलं आहे आपलं. काय असते ते राहायची सोय असते बघा तिथं. तर आपण तिकडं चाललोय. जरा वर जाऊन जरा फिट अँड फाईन होतो. मग येतो मग तुम्ही बघा. इटालियन बियर्ड बाबा कायच बाबा. बाबा कसं झालं दर्शन बाबा. बाबा बाबा आमचे काही जरा झोपेत आहेत बरं काय. झोप झाली नाही हो. काय म्हणतात त्याला सिकनेस
झालं आता ह्यानं कॅमेरा फिरवलाय आता एडिट मध्ये यो ह्याला वैताग येणार आहे. एडिट मी करणार आहे. त्रास माझा तुला का व्हायले. तर काही जरा कसं आहे माहिती आहे काय, झोप झालेला नाही तर त्यामुळे जरा शांत शांत आहेत बाबा. जाऊया कळशीत चांदीची कळशी बघितली आम्ही तिथं. काय भारी होतं माहिती आहे. मस्तपैकी आम्ही मन भरून बघितले मूर्तींना. प्रसाद तर एक नंबर आहे इथं. काय नाही गोड आम्ही जरा टाळलीच. तर काहीच मी काळा दिसायला लागलोय. कसं आहे ई हॅपी डेंट खाऊ ब्राईट हो जा. यू दात दिसतं तरी माझी तर तोडच नाही वारीत जसं आपल्याला प्रसाद देतो नाही. बाबा इकडंच आहे ना. चांगला आहे बा वॉशरूम चांगला आहे घाण आहे. महाराज बघा गाईज कसं आहे काय सगळ्यात पुढं जाऊन दर्शन घेऊन आलेत म्हणजे भेट देऊन आलेत कलकोटच्या पादवांना. कळलं काय तोड नाही हो. कळलं काय म्हणजे अरे कळणारच की त्यांना. प्रसाद लय आहे हो. वाटेवाटेवर प्रसाद आहे. फक्त आम्ही वाट बघतोय दुपारची वाट एकदा आली का नाही मट्टा कोल्ड्रिंक जरासं प्रसाद वाटप चालू होते. आम्हाला त्यासाठी उत्सुकता की देतील काय देणार 100%. अरे गार पाणी नको आता आपल्याला. मोठी माणसं झाली आता आम्ही. आता आम्हाला काय होतं ते मट्टा घ्यायला काहीच. मंडळींनो किती वाजल्यात किती फोनवर बघ ना. गेलो झोपलो मस्तपैकी जरा उठलो आत्ता 10 वाजल्यात. अभिषेक घेऊया का नको. बरं चाल आपलं काय ठरलेलं नुसतं आपण एकमेकांना बोलायचं आहे. पावती फाडायची यांची आपण म्हणून थोडं खाल आणि सांगते कसं आहे जेजुरीचा खंडोबा आणि बनारसची आरती करणारा पुजारी. आम्ही आता इथं आलोय बरं काय टावर हाऊस म्हणजे टावर हाऊस आहे का. आणि हे जस्ट हे तर हे आपल्याला साईड एक आलेले आहे. इथं आपण बंगला बांधायचा आहे. हे जरा ट्रस बेस बांधलेला आहे आपण. यु नो रॉ बंगलोज विला रिसॉर्ट काय मेन म्हणजे घर कॉन्ट्रॅक्ट आलाच बरं का आपल्याला. तर मी काय म्हणतोय आता रेंज रोवर बेबी. हां रेंज रोवर हिला काय दिवस झाला हो आमचा दिवस झाला. ओल्ड झाला ओल्ड. नंबर प्लेट वगैरे नाही ना नशीब. तर हाय हो बरं झालं. तर मग काही विषय माहिती आहे का तुम्हाला. खवटी विषय जाऊन आलो आम्ही. प्रसादाची मज्जा सांगते काही जसं पुढं जाईल तशी गर्दी वाढत चाललेली बरं काय. म्हणजे रांग वाढत चाललेली मेन म्हणजे. आणि आत भाई सांग ना गरटा कसा झालता सांग ना वेड्या. एक नंबर वाईज असं गेल्यावर एसी प्लस पंखा फुल चालू. असलं भारी गार आणि त्यात जेवण चपाती बटाट्याची भाजी आमटी मट्टा शिरा म्हणजे सगळं. चपाती एकदाच मिळाली सोडा अर्धी. भात बी दाबून जी खाल्ला मस्त गार वाऱ्यात. हो बायो मज्जा. हे अन्नछत्र मंडळामध्ये आपण जेवलो बरं का. क्लिपमध्ये बघा